So we have started stereochemistry, and this is the syllabus of stereochemistry. याच्यामध्ये सर्वात आधी आपण बघितलं व्हॉट इज आयसोमर अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ आयसोमर्स. सो हिअर आयसोमर मीन्स व्हॉट, तर असे कंपाऊंड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. तर त्या जे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ते कशामुळे आहेत, तर त्या वेगवेगळ्या आहेत बिकॉज ऑफ देअर स्ट्रक्चर. If structural formula is different and because of that properties are different, same molecular formula but different structural formula, they are called as constitutional isomer किंवा त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमर. याला दुसरं नाव आहे स्ट्रक्चरल आयसोमर. दुसरा टाइप आहे आयसोमेरिझमचा स्टिरिओ आयसोमर्स. स्टिरिओ आयसोमर्स मध्ये काय असते बघा, आयसोमर मीन्स व्हॉट, व्हेरी सिंपल, आयसोमर्स आर हॅव्हिंग व्हॉट, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज. सर्वांमध्ये काय असणार, तर सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन असणार आहे आणि ती आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. या सर्वांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. they have the same molecular formula and they have different properties. Why different properties? तर in case of constitutional isomer the structure is different. constitutional isomer च्या केसमध्ये स्ट्रक्चर डिफरंट असते आणि कारण की स्ट्रक्चर डिफरंट आहे they shows different properties. In case of stereoisomers, same molecular formula, same structure but different three-dimensional structure. They differ in the spatial arrangement. They differ in what? They differ in the three-dimensional structural arrangement. आणि म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. तर अशा कंपाऊंडला आपण म्हणतो स्टिरिओआयसोमर. अगेन स्टिरिओआयसोमरचे दोन टाईप आहेत आणि हाच आपला टॉपिक आहे स्टिरिओआयसोमेरिझम, जो की आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चरल आयसोमर आपण असं एक्सपेक्ट करतो की हे तुम्हाला येते. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द स्टिरिओआयसोमेरिझम इन दिस होल चॅप्टर. सो व्हॉट आर द स्टिरिओआयसोमर? हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, हॅव्हिंग द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट थ्री डायमेन्शनल ऑर स्पेशियल अरेंजमेंट. त्या मॉलिक्युलची 3D मध्ये त्याचे जे काही ॲटम्स किंवा ग्रुप्स आहेत त्यांची अरेंजमेंट वेगळी असते. तर अशा आयसोमर्सला आपण म्हणतो स्टिरिओआयसोमर्स. देर आर टू टाइप्स ऑफ स्टिरिओआयसोमर, कन्फर्मेशनल अँड कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. सो कोणाला म्हणायचं कन्फर्मेशनल आयसोमर आणि कोणाला म्हणायचं कॉन्फिगरेशनल आयसोमर. द स्टिरिओआयसोमर विच कॅनॉट बी सेपरेटेड. असे स्टिरिओआयसोमर जे की सेपरेट होऊ शकत नाहीत. बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असणार, थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट वेगळी असणार आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असणार. आणि अशी मॉलिक्युल जर सेपरेट होऊ शकत नसतील तर त्याला आपण म्हणणार कन्फर्मेशनल आयसोमर. यांचे वेल नोन एक्झाम्पल आहेत. एक तर आहे रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि अमाइन इन्व्हर्जन. रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याचे आपण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं बघा, बीएससी किंवा 12वी मध्ये तुम्ही हा टॉपिक शिकलेला आहे कन्फर्मेशनल आयसोमेरिझम नावाचा. याच्यामध्ये काय असते, तर बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, तुम्हाला माहित असेल इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. माहिती आहे का कोणाला? इक्लिप्स कन्फर्मेशन कोणाला म्हणतात आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन कशाला म्हणतात? जसं की फॉर एक्झाम्पल मी इथे एक फॉर्म्युला ड्रॉ करतो, मला सांगा हा इक्लिप्स आहे की स्टॅगर्ड आहे. हा सर्कल असतो बघा कम्प्लीट. एक मिनिट. सो यू हॅव टू टेल मी, जर कोणाला माहित असेल तर हा जो फॉर्म्युला आहे हा इक्लिप्स आहे की स्टॅगर्ड आहे. ओके, सो इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे आणि इथे हायड्रोजन आहे आणि बिलकुल त्याच्याच मागे त्याच्याच बाजूला 0 डिग्रीचा डायहेड्रल अँगल आहे आणि असे 3 हायड्रोजन आहेत. तर सांगा हा इक्लिप्स आहे की स्टॅगर्ड आहे? कोणाला माहित आहे का हा इक्लिप्स आहे की स्टॅगर्ड आहे? एनीवन फ्रॉम द पार्टिसिपंट? सर बरोबर दिसत नाही. बरोबर दिसत नाही आहे. ओके, ठीक आहे, एक मिनिट, आपण याला इथे ड्रॉ करूया. 0 डिग्रीचा डायहेड्रल अँगल आहे सपोज आणि इथे 3 हायड्रोजन्स आहेत अशी. याला न्यूमॅन प्रोजेक्शन म्हणतात आणि हे आज आपण बघणार आहे. जर तुम्हाला हे येत नसेल तरी आजच्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला हे सर्व कळेल आणि येत असेल तर चांगली गोष्ट आहे. नाव टेल मी, हा इक्लिप्स आहे की स्टॅगर्ड आहे? हे कन्फर्मेशन इक्लिप्स आहे की स्टॅगर्ड आहे जर यांच्यामधला डायहेड्रल अँगल हा 0 डिग्री आहे. 0 डिग्रीचा डायहेड्रल अँगल आहे. माहिती आहे कोणाला? यस, दिस इज इक्लिप्स कन्फर्मेशन.
यस. तर बघा व्हाय इट इज इक्लिप्स, कारण की यांच्यामध्ये अँगल हा 0 डिग्री आहे. 0 डिग्री जर का असला तर त्याला आपण इक्लिप्स कन्फर्मेशन म्हणतो. आता सपोज हा जो याला फ्रंट कार्बन म्हणतात बघा, जो काही डॉटने दाखवलेला आहे हा जो आहे याला फ्रंट कार्बन म्हणतो आपण, आणि हा जो आपण मागे सर्कल काढलेला आहे याला बॅक कार्बन म्हणतो. फ्रंट म्हणजे समोरचा. इथे जो काही डॉट आहे जिथे पॉइंटर आहे सध्या हा आहे फ्रंट कार्बन, आणि हे जे मागचं सर्कल आहे याला आपण म्हणतो बॅक कार्बन. आणि या दोघांमध्ये बॉन्ड असतो, या दोघांमध्ये सिंगल बॉन्ड असतो, जसं की मी इथे येलो कलरने ड्रॉ करतो बघा. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज दॅट बॉन्ड. तर हा जो सिंगल बॉन्ड आहे हा फ्रीली रोटेट होतो, हा रोटेट होतो, आणि हा रोटेट झाल्यामुळे सपोज हा हायड्रोजन इथून इथे आला, त्यानंतर हा हायड्रोजन इथून इथे आला. हे काय करत आहेत, एकमेकांची जागा सोडत आहेत किंवा एकमेकांची जागा बदलत आहेत. तर त्याच्या वेगवेगळे अरेंजमेंट पॉसिबल आहेत, त्याला आपण म्हणतो कन्फर्मेशन्स, आणि त्यांना आपण म्हणतो कन्फर्मेशनल आयसोमर. जसं की याचा आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल बघितलं होतं, चेअर आणि बोट कन्फर्मेशन. पार्टिसिपंट म्यूट करा बघा, बॅकग्राऊंड नॉईस येत आहे, सर्वजण म्यूट करा, बॅकग्राऊंड नॉईस आला नाही पाहिजे. ओके. तर बघा याचा आपण एक्झाम्पल बघितलं होतं, चेअर आणि बोट कन्फर्मेशन. सो चेअर अँड बोट कन्फर्मेशन आर नथिंग बट व्हॉट, कन्फर्मेशनल आयसोमर. चेअर ही बोट मध्ये कन्वर्ट होते, बोट ही चेअर मध्ये कन्वर्ट होते. कशी, तर बाय द रोटेशन ऑफ सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डच्या रोटेशनमुळे हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात. जसं की सांगा, दिस इज विच कन्फर्मेशन, वेट अ मिनिट. ओके, हे कोणतं कन्फर्मेशन आहे, टेल मी विच कन्फर्मेशन इज दिस, चेअर. यस, ओके. अँड दिस इज द बोट कन्फर्मेशन. आता काही जण असे असतील ज्यांना हे माहित नसेल चेअर काय आहे, बोट काय आहे. तर सध्या तुम्ही शेप लक्षात ठेवा, चेअर सारखा दिसते म्हणून याला चेअर म्हणायचं, आणि हा जो शेप आहे बोट सारखा दिसतो म्हणून हे बोट कन्फर्मेशन. ऍक्च्युली दीज आर कन्फर्मेशनल आयसोमर. सायक्लोहेक्झेन जो काय आहे 6 कार्बनचा सायक्लिक अल्केन, त्याला आपण सायक्लोहेक्झेन म्हणतो. हा सायक्लोहेक्झेन हा या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, चेअर आणि बोट फॉर्म मध्ये, अँड दे आर इंटर कन्व्हर्टिबल इंटू इच अदर by simply rotation about carbon-carbon single bond, and they are nothing but what, stereoisomer. But which type, कन्फर्मेशनल आयसोमर. व्हाय, बिकॉज दे कॅनॉट बी सेपरेटेड, कारण की त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही, तर दे आर कन्फर्मेशनल आयसोमर. त्यानंतर दुसरा टाइप आहे स्टिरिओ आयसोमरचा, कॉन्फिगरेशनल आयसोमर. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स मीन्स व्हॉट, दे कॅन बी सेपरेटेड. कॅन बी सेपरेटेड मीन्स व्हॉट, तर दे एक्झिस्ट ॲज अ इंडिपेंडंट मॉलिक्यूल. ते इंडिपेंडंट मॉलिक्यूल म्हणून एक्झिस्ट करू शकतात, त्यांना तुम्ही प्युअर फॉर्म मध्ये मिळवू शकता. सो दे आर द कॉन्फिगरेशनल आयसोमर. जसं की सिस आणि ट्रान्स आहे. पुन्हा एक महत्वाचा प्रश्न, आता मी जो मॉलिक्यूल ड्रॉ करणार आहे, मला सांगा तो सिस असेल की ट्रान्स असेल. जसं की हा आहे 1,2 डायक्लोरो इथिन, Cl आहे तो 1,2 डायक्लोरो इथिन. सो आय हॅव ड्रॉन अ मॉलिक्यूल, टेल मी वेदर इट इज सिस ऑर ट्रान्स अँड व्हाय. येस, इट इज ट्रान्स आयसोमर. बघा सर्वांना माहिती पाहिजे, जर माहित नसेल तर पुन्हा सांगतो, लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं, अल्किनच्या डबल बॉन्ड मधून तुम्हाला एक हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ओढायची आहे, आणि त्याच्यानंतर बघायचं आहे की जे ग्रुप्स आहेत हे सेम साईडला आहेत की अपोजिट साईडला आहेत. तर ही मी रेष ओढली. आता सांगा हे सेम साईडला आहेत त्या स्ट्रेट लाईनच्या की अपोजिट साईडला, तर अपोजिट साईडला एक अप आहे एक डाऊन आहे. सो दिस इज द ट्रान्स आयसोमर. आणि अजून एक याचा आयसोमर असतो सिस आयसोमर, ज्याच्यामध्ये हे दोन्ही सीएल सेम साईडला असतात, लाईक दिस. दोन्ही सीएल हे सेम साईडला असतील लाईक दिस, आणि जर ते दोन्ही सीएल सेम साईडला असले तर दॅट इज विच आयसोमर, सिस आयसोमर. आणि हे दोन वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत, इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करतात, आणि यांना आपण वेगळं सुद्धा करू शकतो. अँड देअर फोर दे आर कॉन्फिगरेशनल आयसोमर. दे आर कॉन्फिगरेशनल आयसोमर. देन देर इज वन मोर कॉन्फिगरेशनल आयसोमर, अँड दॅट इज आयसोमर दॅट कंटेन असिमेट्रिक सेंटर, किंवा याला एक नाव आहे बघा, ऑप्टिकल आयसोमर्स. यांना आपण म्हणू शकतो ऑप्टिकल आयसोमर. सो व्हॉट आर द ऑप्टिकल आयसोमर, तर त्याला तुम्ही लुजली असं म्हणू शकता, किंवा ओव्हरऑल त्याची आयडिया तुम्ही अशी सांगू शकता की आयसोमर दॅट कंटेन असिमेट्रिक सेंटर. असा आयसोमर ज्याच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर आहे त्याला आपण ऑप्टिकल आयसोमर म्हणतो. किंवा दिस इज जस्ट व्हॉट, दिस इज जस्ट अ रफ आयडिया. ऑप्टिकल आयसोमर्स
यांच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते कायराल असले पाहिजे. कायराल तुम्ही नाव ऐकलं असेल बघा. कायराल मीन्स असिमेट्रिक. कायराल मीन्स व्हॉट? असिमेट्रिक. असिमेट्री असली तर तो ऑप्टिकल आयसोमर असतो. तर असिमेट्री कशी समजायची? तर तोच आजचा टॉपिक आहे. आपल्याला एलिमेंट्स ऑफ सिमेट्री बघायचे आहे आणि असिमेट्री कशी काढायची हे बघायचं आहे. सो दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ आयसोमर. ओके, नाउ लेट अस सी आयसोमर दॅट कंटेन असिमेट्रिक सेंटर आर कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमर. यांच्याबद्दल आज आपल्याला बघायचं आहे. व्हॉट आर द ऑप्टिकल आयसोमर्स. हे आपण अजून एक्झाम्पल बघितले होते, जसं की प्रोपॅनल आणि प्रोपॅनोन यांच्यामध्ये काय वेगळं आहे, तर फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. आणि कारण की फंक्शनल ग्रुप वेगळा आहे तर हे फंक्शनल आयसोमर होते. यांच्यामध्ये चेन वेगळी आहे, स्ट्रेट चेन, इथे ब्रांच चेन आणि इथे हायली ब्रांच चेन, तर हे ब्रांच आयसोमर होते. त्यानंतर दीज आर द टाइप्स ऑफ आयसोमेरिझम, जे की आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. नाउ व्हॉट इज स्टिरिओआयसोमेरिझम? So stereoisomerism or stereoisomer in this branch of chemistry we study three-dimensional structure of molecule. एखादा मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलचं 3D मध्ये स्ट्रक्चर कसं असणार त्याला आपण स्टडी करतो. 3D मीन्स स्पेस. जसं की आपण 3 डायमेन्शन मध्ये आहोत बघा. जर एक स्ट्रेट लाईन असेल तर त्याला म्हणतात 1 डायमेन्शनल. इट इज कॉल्ड एज व्हॉट? 1 डायमेन्शनल. जसं की फॉर एक्झाम्पल लेट अस से तुमच्याकडे 12 पेन आहेत आणि ते पेन जे आहेत ते तुम्ही सरळ एका रेषेमध्ये ठेवलेले आहेत, असे लाईक दिस. 1 2 3 4 5 असे 12 पेन आहेत एका सरळ रेषेमध्ये. सो इट इज 1 डायमेन्शनल. त्याच्यानंतर असते 2 डायमेन्शनल. जर एखादा प्लेन असेल तर इट इज इन 2 डायमेन्शनल. जसं की बोर्ड आहे, इट इज 2 डायमेन्शनल. तुमच्या मोबाईलची स्क्रीन 2 डायमेन्शनल. नोटबुक 2 डायमेन्शनल. बुक्स 2 डायमेन्शनल. ऑल दीज आर 2 डायमेन्शनल. त्याच्यानंतर एक असते 3 डायमेन्शनल. बघा, एका ऍक्सिस भोवती असलं तर 1 डायमेन्शनल. 2 ऍक्सिस भोवती एखादा ऑब्जेक्ट असला तर 2 डायमेन्शनल. आणि 3 ऍक्सिस भोवती जर का एखादा ऑब्जेक्ट असला तर 3 डायमेन्शनल. तुम्हाला माहित असेल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि एक झेड ऍक्सिस असतो. एक झेड ऍक्सिस असतो जो की जसं की फॉर एक्झाम्पल तुमची मोबाईलची स्क्रीन आहे, एक एक्स ऍक्सिस आहे आणि दुसरा वाय ऍक्सिस आहे. तिसरा झेड ऍक्सिस आहे जो की तुमच्या स्क्रीन मधून बाहेर तुमच्याकडे येत आहे. दॅट इज झेड ऍक्सिस. अँड बिकॉज ऑफ दॅट झेड ऍक्सिस वी कॉल इट एज अ 3 डायमेन्शनल. तिसरी डायमेन्शन आहे ती जी की आउट ऑफ द प्लेन येते, तुमच्याकडे येते. दॅट इज कॉल्ड एज 3 डायमेन्शनल. आणि अशा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे इन द स्टिरिओ केमिस्ट्री. We are going to study 3-dimensional structure of molecules in the stereochemistry. So what are stereoisomer? Isomer that have same molecular formula, that have same structural formula, but different 3D arrangement in space, that are called as stereoisomers. ओके, जसे की हे एक एक्झाम्पल आहे बघा. मी तुम्हाला आता सांगितलं होतं इन द लास्ट पॉइंट दॅट stereoisomers are isomer that contain asymmetric carbon, or optical isomer are isomer that contain what? Asymmetric carbon. So what is asymmetric carbon? Asymmetric carbon आपण कशाला म्हणतो? तर बघा, asymmetric carbon हा असा कार्बन आहे ज्याला 4 वेगवेगळे डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत. असा कार्बन ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक कार्बन. वी नो दॅट कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. माहित आहे का सर्वांना? वाय द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4? एनीवन? कार्बन मध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तरी त्याची व्हॅलन्सी 4 का आहे? बघा, कारण की हे आपलं जस्ट स्टार्टिंग आहे, त्याच्यामुळे जरी तुम्ही MSc ला असले तरी खूप जणांना बेसिक माहिती नसते. आणि क्वेश्चन मी याच्यासाठी विचारतो जेणेकरून तुम्हाला किती माहिती आहे याची मला आयडिया येईल आणि मग मी त्या लेवलने शिकवेल. सो टेल मी व्हाय कार्बन हॅज 4 व्हॅलन्सी? Yes, anyone? Sharing of electron. Okay, but why 4? Why not 5? Why not 3? कारण कार्बनचा ॲटॉमिक नंबर 7 फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की कार्बन मध्ये 2 ठीक आहे शेअरिंग करायची आहे त्याला, आणि त्याच्यामध्ये 2 पेअर्ड आहेत आणि 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत.
तर अनपेड इलेक्ट्रॉन तर शेअर होऊ शकतात, पेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर नाहीत होऊ शकत, तरी कार्बनची व्हॅलन्सी 4 कशी काय? कार्बनची व्हॅलन्सी तर 2च पाहिजे मग. जसं की बघा फॉर एक्झाम्पल हा आहे कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर सर्वांना लिहिता येतच असेल बघा, काही मोठी गोष्ट नाही आहे. 1s 2s आणि 2p. एस सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 6. व्हेरी गुड. एस सबशेल मध्ये बघा, लक्षात ठेवा ज्यांना माहित नसेल, एस पीडीएफ हे 4 सबशेल आहेत. एस पीडीएफ हे 4 सबशेल आहेत आणि एस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. ज्यांना माहित नसेल पाठ करा. पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. यस, व्हेरी गुड. सो ज्यांना माहित नाही त्यांनी हे लक्षात ठेवा, पाठ करा. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स बसतात. तर बघा आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. इथे आपल्याला इलेक्ट्रॉन्स टाकायचे. टोटल 6 इलेक्ट्रॉन फिल करायचे. 1s मध्ये गेले 2, 2s मध्ये गेले 2 आणि अजून 2 टाकायचे, तर ते जाणार 2p मध्ये. ओके, तर 1s एस सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, एस सबशेल मध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन बसतात, पी मध्ये तसे 6 बसतात, आपल्याला 2च टाकायचे आहेत. दिस इज व्हेरी बेसिक, 9वी मध्ये शिकवतात हे. तर 1s मध्ये जर का 2 इलेक्ट्रॉन गेले तर इट इज फुलफिल्ड, नो अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये म्हणजे काय? तर एकटा जर का इलेक्ट्रॉन असला तर त्याला आपण अनपेड इलेक्ट्रॉन म्हणतो. जोडी आहे म्हणजे पेअर आहे, जोडी आहे म्हणजे पेअर आहे. आता इथे 2 इलेक्ट्रॉन टाकायचे आहेत, तर पहिला इथे जाणार, दुसरा इथे जाणार, तर हे 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. ओके, तर तेच इलेक्ट्रॉन पेअर होऊ शकतात जे की अनपेड आहेत. तर कार्बनने किती बॉन्ड बनवायला पाहिजे सांगा? 2च, कारण की त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन 2च आहेत. तर तो 4 कसं काय बनवतो? कोणाला याचं उत्तर माहित आहे का? व्हेरी बेसिक, खूपच बेसिक गोष्ट आहे आणि ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक सर्व कार्बनवरच चालते, तर ही गोष्ट तुम्हाला माहितीच असायला हवी म्हणून सांगून राहिलो. एनीवन? कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, कार्बन 4 बॉन्ड बनवतो, एकदम बरोबर. कारण की त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, हे पण बरोबर आहे. तो शेअर करतो इलेक्ट्रॉन आणि शेअर करण्यासाठी इलेक्ट्रॉन अनपेड पाहिजेत, पण कार्बनकडे 2च अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, मग तो 4 बॉन्ड कसे बनवतो? एक शब्द आहे बघा त्याच्यामध्ये उत्तर. सर 2s मधला एक इलेक्ट्रॉन 2p मध्ये जाऊन तिथे 3 होतात. यस, व्हेरी गुड. काय बघा, रूम टेम्परेचर जरी असलं तरी नेचरमध्ये एवढी एनर्जी अवेलेबल असते की कार्बन कॅन एक्साइट इट्स 2s इलेक्ट्रॉन इनटू द 2p आणि म्हणून इथे एक अनपेड होतो आणि इथे एक अनपेड होतो. असे 4 अनपेड इलेक्ट्रॉन होतात आणि हे चारही ऑर्बिटल हायब्रिडाइज होतात अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. व्हॅलन्स बॉन्ड थेरी कार्बनच्या व्हॅलन्सीला एक्सप्लेन नाही करू शकत. मग हायब्रिडायझेशन नावाचा कन्सेप्ट येतो आणि हायब्रिडायझेशनच्या म्हणण्यानुसार हे चारही ऑर्बिटल हायब्रिडाइज होतात आणि नवीन 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनतात, ज्याच्यामध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतात, जे की 4 बॉन्ड बनवतात, जो की आपला टॉपिक नाही आहे आज. सध्या आपल्याला बघायचं आहे असिमेट्रिक कार्बन. आणि असिमेट्रिक कार्बन जो आहे तो कोणाला म्हणतो आपण? तर असा कार्बन ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. असा कार्बन ज्याला किती वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत? 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. आपल्याला माहिती आहे कार्बन किती बॉन्ड बनवतो? 4. आणि ते चारही बॉन्ड जर का वेगवेगळ्या ग्रुपशी बनवलेले असतील तर त्याला आपण म्हणणार असिमेट्रिक कार्बन. जसं की फॉर एक्झाम्पल कार्बन इज बॉन्डेड टू द ए अँड कार्बन इज बॉन्डेड टू द ए अँड कार्बन इज बॉन्डेड टू द बी अँड कार्बन इज बॉन्डेड टू द सी. सांगा मला, हा असिमेट्रिक कार्बन असेल का? नाही, कारण की काय तर 2 ग्रुप सारखे आहेत, पण तेच जर का मी इथे डी केलं, आता बघा कार्बन इज बॉन्डेड टू द 4 डिफरंट ग्रुप्स, सो इट इज कॉल्ड एज व्हॉट? इट इज कॉल्ड एज विच कार्बन? त्याला आपण कोणता कार्बन म्हणणार सांगा? यस, इट इज कॉल्ड एज असिमेट्रिक कार्बन. त्याला आपण प्रांजली पवार, म्यूट युअर सेल्फ. बॅकग्राऊंड नॉईस येत आहे. टीव्ही वगैरे जे काय असेल बंद करून ठेवत जा लेक्चर चालू असताना. तर बघा, असिमेट्रिक कार्बन इज बॉन्डेड टू व्हॉट? 4 डिफरंट ऍटम्स ऑर ग्रुप्स. जसं की मला सांगा, मिथेन हा असिमेट्रिक कार्बन आहे किंवा नाही? हा मिथेन आहे, CH4. तर मिथेन इज असिमेट्रिक कार्बन हॅव्हिंग ऑर नॉट?
सुमित राठोड, कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत का? नो, कारण की चारही कोण आहेत? हायड्रोजन, आणि चारही हायड्रोजन आहेत, तर हायड्रोजन सेम आहेत, आणि म्हणून इट इज नॉट असिमेट्रिक कार्बन. दिस इज नॉट असिमेट्रिक कार्बन. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. हा कार्बन आहे आणि कार्बनला एक अटॅच आहे हायड्रोजन. त्यानंतर एक अटॅच आहे, सपोज वी टेक NH2. NH2 ला अमाइन म्हणतात बघा. त्यानंतर कार्बनला आपण अजून एक अटॅच करूया, Cl, आणि एक अटॅच करूया Br. आता मला सांगा, इज दिस कार्बन इज असिमेट्रिक ऑर नॉट? हा कार्बन असिमेट्रिक कार्बन आहे किंवा नाही? आहे. द रिझन इज व्हॉट? द 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स आर अटॅच. मला वाटते तुम्हाला कळलं असेल असिमेट्रिक कार्बन कोणाला म्हणायचं. असिमेट्रिक कार्बन हा असा कार्बन असतो ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. सो दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? असिमेट्रिक कार्बन. सो स्टिरियो आयसोमर्स हे असे आयसोमर असतात ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, बट 3D मधली अरेंजमेंट वेगवेगळी असते. जसं की बघा, हा कार्बन आहे 2-ब्रोमोब्युटेनचा जो काही स्टार केलेला कार्बन आहे, जिथे मी पॉइंटर नेलेला आहे, हा कार्बन बघा. तर हा जो काही कार्बन आहे, नाव लिसन व्हेरी केअरफुली. हा जो कार्बन आहे ज्याच्यावरती स्टार केलेला आहे, त्याला एक ग्रुप अटॅच आहे CS3, याला म्हणतात मिथिल. दुसरा ग्रुप अटॅच आहे CH2CH3, पूर्ण ग्रुप कन्सिडर करायचा बघा, याला म्हणतात इथिल. एक आहे हायड्रोजन, हा बघा, हा हायड्रोजन, आणि एक आहे Br. आता इथे ज्यांना बेसिक स्ट्रक्चर कळत नाही त्यांना अडचण जाते, की त्यांना वाटत असेल की सर कार्बनकडे तर 3च ग्रुप दिसून राहिले सध्या. काही जणांना असं वाटू शकते बघा, पण असं नाही, लक्षात घ्या. एक आहे हा CH3, एक आहे CH3CH2, एक आहे Br, आणि एक काय अटॅच आहे? हायड्रोजन. हा जो हायड्रोजन आपण इथे लिहिलेला आहे, याला असं वर लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित कळेल. जसं की इथे बघा, कार्बनला कोण कोण अटॅच आहे? एक Br, एक हायड्रोजन, एक मिथिल, आणि एक इथिल. असे कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत, की एखादा ग्रुप सेम आहे? सांगा, हा असिमेट्रिक कार्बन असेल किंवा नाही? असिमेट्रिक कार्बन आहे, कारण की ते चारही ॲटम्स किंवा ग्रुप्स, त्यांनी काय म्हटलेलं आहे? एक तर ॲटम किंवा ग्रुप. एक जर असला, जसं की Br आहे, तर तो ॲटम आहे. एक असला हायड्रोजन, तर तो ॲटम आहे. एक हायड्रोजन एक कार्बन 3 हायड्रोजन, तर हा ग्रुप आहे, याला म्हणतात मिथिल ग्रुप, याला म्हणतात इथिल ग्रुप. सो 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स आर अटॅच. 1 Br, 1 हायड्रोजन, 1 मिथिल, अँड 1 इथिल. ऑल द 4 आर डिफरंट. चारही वेगवेगळे आहेत, आणि म्हणून हा जो कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम आहे असिमेट्रिक. असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, आणि असिमेट्रिक जर का कार्बन ॲटम असला तर त्याला रिप्रेझेंट करतो बाय द ॲस्टेरिक. ॲस्टेरिक मीन्स असा स्टार, लाईक दिस. सो असिमेट्रिक कार्बन ॲटम इज शोन बाय अ स्टार, ॲस्टेरिक. आणि कोणाला म्हणतो आपण असिमेट्रिक कार्बन? असा कार्बन जो की अटॅच आहे 4 वेगवेगळ्या ॲटम्सला किंवा ग्रुप्सला. आता जर 4 वेगवेगळ्या ॲटम्सला किंवा ग्रुपला अटॅच असला तर त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक कार्बन, आणि असा मॉलिक्यूल असतो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. असा मॉलिक्यूल काय असतो सांगा? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर बघा, आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय? कोणाला माहित आहे का ऑप्टिकली ॲक्टिव्हचा कन्सेप्ट? एनीवन? ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे माहित आहे का कोणाला? खूप बेसिक गोष्ट आहे बघा, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. माहित नसेल तर मी सांगतो, माहित असेल तर सांगा. काहीही माहित असलं तर सांगा, चुकीचं असलं तरी चालते. येस. The compound is plain polarized light. येस, व्हेरी गुड. बघा, ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय? तर एक असा कंपाऊंड आहे, त्याचं आपण सोल्युशन घेतलं. हा कंपाऊंड आहे सपोज 2-ब्रोमोब्युटेन. 2-ब्रोमोब्युटेन इज इट्स IUPAC नेम. ठीक आहे. तर हा 2-ब्रोमोब्युटेनचं सोल्युशन आहे, आणि या 2-ब्रोमोब्युटेन वरती आपण प्लेन पोलराइज लाईट टाकला. तुम्ही म्हणसाल सर व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट? तर लक्षात ठेवा, सिंगल वेव्हलेंथचा लाईट किंवा ज्याचे व्हायब्रेशन एका प्लेन मध्ये आहेत असा लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके. सो दिस इज द मोनोक्रोमॅटिक लाईट. प्लेन पोलराइज लाईट आहे, तो त्याच्यावरती टाकला. तर जनरली काय असते, जो लाईट तुम्ही सोल्युशन वरती टाकला तो जसाच्या तसा पास होतो. पण जर कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल, असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय? तर असा कार्बन ज्याला किती वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत?
चारही वेगवेगळे ऍटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक कार्बन ऍटम. तर अशा कंपाऊंडच्या सोल्युशन मधून लाईट जसाच्या तसा पास होत नाही मोनोक्रोमॅटिक लाईट. एकतर तो डावीकडे टर्न होतो किंवा तो उजवीकडे टर्न होतो आणि तो लाईट सोबत इंटरॅक्शन करत आहे, तो त्याला जसाच्या तसा पास करत नाही आहे आणि म्हणून त्याला म्हणतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ऑप्टिक मीन्स व्हॉट? लाईट. लाईटला तो ऍक्टिव्ह आहे, तो जसाच्या तसा लाईटला पास नाही करत आहे, तर इट इज रोटेटिंग आयदर इन द राईट डायरेक्शन ऑर इन द लेफ्ट डायरेक्शन. राईट मध्ये रोटेट केले तर डेक्स्ट्रो आणि लेफ्ट मध्ये रोटेट केले तर लिओ रोटेटरी. कळत आहे का सर्वांना? सांगा, कळत आहे का? बोला. यस, ओके, व्हेरी गुड. लेट मी रिवाइज क्विकली. ओके, व्हॉट वी हॅव सीन बघा. इट इज व्हेरी इझी. कार्बनला जर चारही ॲटम्स किंवा ग्रुप्स वेगवेगळे अटॅच असले तर त्याला आपण म्हणणार असिमेट्रिक कार्बन. असिमेट्रिक कार्बन हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो म्हणजे काय? तर तो प्लेन पोलराइज लाईट जो आहे, तुम्ही म्हणता सर प्लेन पोलराइज लाईट आम्हाला कळत नाही. व्हेरी इझी, एकदम सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा. ज्याला एकच वेव्हलेंथ आहे किंवा ज्याचे व्हायब्रेशन एका प्लेन मध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो? मोनोक्रोमॅटिक लाईट. तो मोनोक्रोमॅटिक लाईट जर का तुम्ही ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड वरती टाकला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन आहे. असिमेट्रिक कार्बन असा कार्बन ज्याला चार वेगवेगळे ऍटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत, अशावरती जर का तुम्ही प्लेन पोलराइज लाईट इन्सिडंट केला तर तो एकतर लेफ्ट कडे जातो किंवा राईट कडे जातो. त्याच्यामध्ये अजूनही खूप काही गोष्टी येतात जे की आपण जेव्हा तो टॉपिक येईल तेव्हा बघू. पण सध्या तुम्ही लक्षात ठेवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय? तर लाईटला जसाच्या तसा पास नाही होऊ देत, एक तर त्याला डावीकडे किंवा उजवीकडे रोटेट करेल. इट विल रोटेट आयदर इट इन लेफ्ट डायरेक्शन ऑर इन राईट डायरेक्शन. आणि असं कोण करू शकतो? तर असा तो कंपाऊंड करू शकतो ज्याच्यामध्ये काय आहे सांगा? असिमेट्रिक कार्बन. ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन आहे तोच लाईटला रोटेट करू शकतो. बघा, असं काय घडते की कार्बनला चार वेगवेगळे ऍटम्स किंवा ग्रुप्स अटॅच असले की तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह होतो किंवा तो स्टिरिओ आयसोमर होतो. तर बघा, आपण बघितलेलं आहे याच्या आधीची जी काही स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपण एक जबरदस्त गोष्ट लिहिली होती, ज्याचा अर्थ तुम्हाला तेव्हा जरी नसेल कळला तर समोर कळेल. बघा इथे, आयसोमर दॅट कंटेन असिमेट्रिक सेंटर. कॉन्फिगरेशनल आयसोमरचा एक टॉपिक आहे. ऑप्टिकल आयसोमर आणि कोणते ऑप्टिकल आयसोमर्स असतात? आयसोमर दॅट कंटेन असिमेट्रिक सेंटर. असिमेट्रिक सेंटर म्हणजे काय? तर असिमेट्रिक कार्बन असू शकतो किंवा असिमेट्री असू शकते. असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय? तर असा कार्बन ज्याला चार वेगवेगळे ऍटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत. तर असं काय घडते बघा की कार्बनला चार वेगवेगळे ऍटम्स किंवा ग्रुप्स अटॅच असले की तो लाईटला रोटेट करतो. लेट अस सी दॅट. हा आहे कार्बन आणि sp3 हायब्रिडाइज कार्बन जो असतो तो असतो टेट्राहेड्रल इन शेप लाईक दिस. ओके, आता याला चार वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. लेट्स से ए, बी, सी अँड डी. जर चार वेगवेगळे ग्रुप्स अटॅच असले तर त्याच्यामध्ये सिमेट्री राहत नाही. याला आपण जोडूया. टेट्राहेड्रॉन बनतो बघा लाईक दिस. हा डी आहे बघा, हा बी नाही आहे, हा डी आहे. असा टेट्राहेड्रॉन बनतो आणि या टेट्राहेड्रॉनच्या चारही कॉर्नरवरती चार जर काय वेगवेगळे ग्रुप्स असले तर त्याच्यामध्ये असिमेट्री येते. असिमेट्री म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कोणतीही सिमेट्री राहत नाही. आणि जर असिमेट्री आली तर इट इज द कंडिशन फॉर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. रिमेंबर, सांगा, असिमेट्रिक कार्बन जर का असला तर तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी का दाखवतो? बिकॉज असिमेट्री इज द कंडिशन फॉर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. रिमेंबर, असिमेट्री ही कंडिशन आहे कोणत्याही कंपाऊंडला ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्याच्या साठी. असिमेट्री ही असिमेट्रिक कार्बनच्या फॉर्म मध्ये असू शकते किंवा तो मॉलिक्युलच होल असिमेट्रिक असू शकतो. तर कसं समजायचं असिमेट्रिक आहे का? तर एकतर साधी सरळ गोष्ट आहे की कार्बनला चार वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप अटॅच असले तर तो असिमेट्रिक असतो आणि असा मॉलिक्युल नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज राहतो. म्हणजे काय बघा, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मीन्स व्हॉट? हा जो इथे 2 ब्रोमो ब्युटेन आहे याचे दोन मॉलिक्युल एक्झिस्ट करतात. एक असा मॉलिक्युल जो लाईटला राईट कडे रोटेट करतो आणि एक असा मॉलिक्युल जो लाईटला लेफ्ट कडे रोटेट करतो. आणि हे जे काही दोन मॉलिक्युल असतात हे एकमेकांची मिरर इमेज असतात. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं मिरर इमेज म्हणजे काय? तुम्ही जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघता तर त्या आरशामधली जी प्रतिकृती आहे दॅट इज व्हॉट? मिरर इमेज.
तर या मॉलिक्युलचे दोन किंवा सॉरी हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचे दोन वेगवेगळे मॉलिक्युल एक्झिस्ट करतात. एक जो लाईटला डावीकडे रोटेट करतो आणि दुसरा जो लाईटला उजवीकडे रोटेट करतो. हा जो मॉलिक्युल आहे याचे दोन फॉर्म एक्झिस्ट करतात. एक जो लाईटला डावीकडे रोटेट करतो आणि एक जो लाईटला उजवीकडे रोटेट करतो. हे जे दोन मॉलिक्युल असतात हे एकमेकांची मिरर इमेज असतात आणि नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे काय, तर जर तुम्ही या मॉलिक्युलला उचललं आणि या मॉलिक्युलच्या वरती ठेवलं तर ते नॉन सुपर इम्पोजेबल असतात. म्हणजे काय, तर ते मॉलिक्युल एकमेकांवरती फिट नाहीत होत. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, हा जो कार्बन आहे हा या कार्बनवर फिट होईल. ओके, हा बीआर या बीआर वरती फिट होईल. बोला, समजून राहिलं का सर्वांना? बघा, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे काय, लक्ष द्या सर्वजण. हा कार्बन या कार्बनवर फिट होईल, हा बीआर या बीआर वरती फिट होईल. ओके, त्याच्यानंतर हा जो CH3 हा जो काही इथिल ग्रुप आहे याला जर तुम्ही रोटेट केलं, इथिल ग्रुपला जर रोटेट केलं तर हा इथिल या इथिल वरती फिट होईल. पण जसं तुम्ही इथिलला रोटेट केलं, हा हायड्रोजन जो आहे हा या मिथिलच्या जागी येईल. तर हायड्रोजन आणि मिथिल आणि हायड्रोजन एकमेकांवरती फिट होणार नाही. फिट केव्हा होतील, जेव्हा सेम असतील. बघा, एकमेकांवरती सुपर इम्पोज केव्हा होतील, जेव्हा बिलकुल सेम असतील तेव्हा सुपर इम्पोज होतील. आणि जर सेम नसतील तर ते सुपर इम्पोज होणार नाहीत. बघा, मी तुम्हाला सरळ सिंपल उदाहरण सांगतो किंवा सिंपल गोष्ट सांगतो. हे दोघं एकमेकांवरती सुपर इम्पोज का होत नाही, दोन मॉलिक्युल? त्याच्या मागे सिंपल रिझन आहे की हे दोन आयडेंटिकल नाही आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, याला जर रोटेट केलं तर हा मॉलिक्युल मिळत नाही, कारण की यांची जी काही ऑर्डर आहे ही वेगळी आहे. इथिल मिथिल हायड्रोजन, इथे जर का बघितलं तर इथिल हायड्रोजन मिथिल. ओके, देअर सिक्वेन्स इज नॉट सेम. अगेन सी यार, इथिल मिथिल हायड्रोजन, इथिल हायड्रोजन मिथिल, देअर सिक्वेन्स इज नॉट सेम. आणि म्हणून हे एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नाहीत. आणि ते सुपर इम्पोज होत नाहीत तर असे मॉलिक्युल जे आहेत जे एकमेकांची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात, असे मॉलिक्युल जे एकमेकांची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात ते असतात कायराल. सो व्हॉट इज कायराल? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. कळलं का बघा सर्वांना? बोला, काय अडचण असेल तर सांगा. अजय पवार, सोनुले मारकड, पवार, त्याच्यानंतर प्रियंका. कळलं का तुम्हाला? सांगा. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. येस, ओके. बघा, तुम्हाला काय काय समजायला पाहिजे आतापर्यंत. बघा, सर्वात पहिली गोष्ट, जे स्टिरिओ आयसोमर आहेत यांचे दोन टाईप आहेत. एक तर आहे कॉन्फिगरेशनल आयसोमर आणि दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमर. ओके, कॉन्फिगरेशनल आयसोमर अँड ऑप्टिकल आयसोमर. yes, here is the slide. You can see there are two types of स्टिरिओ किंवा कॉन्फिगरेशनल आयसोमरचे दोन टाईप आहेत, सिस्ट्रान्स आणि ऑप्टिकल आयसोमर. आपल्याला बघायचं आहे ऑप्टिकल आयसोमर म्हणजे काय. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम साठी कंडिशन आहे असिमेट्री. असिमेट्री केव्हा येणार? एक तर असिमेट्रिक कार्बन पाहिजे. असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय? असा कार्बन ज्याला किती वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत? 4. तर असं काय घडते बघा असिमेट्रिक कार्बन मध्ये, तर असिमेट्रिक कार्बन जो आहे असल्यामुळे त्याची सिमेट्री लॉस होते किंवा तो सिमेट्रिक नसतो. तर त्या मॉलिक्युलचे, त्या कंपाऊंडचे दोन मॉलिक्युल एक्झिस्ट करतात. एक जो लाईटला डावीकडे रोटेट करतो आणि दुसरा जो लाईटला उजवीकडे रोटेट करतो. जो डावीकडे रोटेट करतो आणि जो दुसरा जो आहे तो उजवीकडे रोटेट करतो, असे दोन फॉर्म एक्झिस्ट करतात. इथे लिहूया आपण, एक लाईटला डावीकडे रोटेट करतो, एक उजवीकडे रोटेट करतो. तर आपण उजवीकडच्याला प्लस म्हणूया आणि डावीकडे जो लाईटला रोटेट करतो त्याला मायनस म्हणूया. त्याच्यानंतर हे जे दोन मॉलिक्युल असतात हे बिलकुल एक सारखे दिसतात. जसं की काय, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला आरशामध्ये पाहत आहे. एक मॉलिक्युल आरशामध्ये जर का बघितलं त्याने तर त्याला दुसरा मॉलिक्युल दिसेल. लाईक दिस, दे आर द मिरर इमेज ऑफ इच अदर, बट रिमेंबर अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, नॉन सुपर इम्पोजेबल. ते भलेही एकमेकांची मिरर इमेज दिसत असतील बट दे आर नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय, तर जर तुम्ही त्यांना एकमेकांवरती फिट करण्याचा प्रयत्न केला, त्या मॉलिक्युलला जर का जवळ आणलं आणि बघितलं त्यांचे ॲटम बिलकुल एकसारखे आहेत का, तर ते सुपर इम्पोज होत नाहीत. दे आर व्हॉट? नॉन सुपर इम्पोजेबल. कळलं का सांगा सर्वांना? येस. तर हे दोन वर्ड लक्षात ठेवा बघा. एक तर आहे कायराल. कायराल मॉलिक्युल कोण असणार? जो असिमेट्रिक असणार आणि ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात.
एका मिनिटामध्ये ही मीटिंग एंड होईल बघा. तुम्हाला पुन्हा रिजॉईन करायचं आहे. आपल्याला समोरचा टॉपिक घ्यायचा आहे. 40 मिनिटाची टाइम लिमिट असल्याने ही मीटिंग आपोआप एंड होणार आहे. तर तुम्हाला पुन्हा रिजॉईन करायचं आहे. ओके. हॅलो सर. हो का? सर मी तुम्हाला अर्ध्या तासात फोन करतो. माझा लेक्चर चालू आहे. हो हो सर. ओके. बघा, जसं की हा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहे. सो दिस इज द असिमेट्रिक सेंटर अँड इट इज शोन बाय ॲस्टेरिक. स्टार काढतो आपण आणि तो जो स्टार आहे तो काय इंडिकेट करतो की तो जो कार्बन आहे तो असिमेट्रिक कार्बन आहे किंवा कायराल कार्बन आहे. सेम आहे बघा, असिमेट्रिक किंवा कायराल, दे आर सेम वर्ड्स. सो कायराल इज कॉल्ड एज असिमेट्रिक. तर कायराल मॉलिक्यूल व्हाय, बिकॉज याच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर आहे जे की कार्बन आहे, ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. तर जर असिमेट्रिक सेंटर असलं तर हा जो मॉलिक्यूल आहे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार. एक तर लाईटला राईट कडे रोटेट करणार किंवा लेफ्ट कडे, याचे दोन फॉर्म एक्झिस्ट करतील. तर एक तर हा आहे, ओके, आणि दुसरा हा आहे. सेकंड वन इज दिस. सपोज हा राईट कडे रोटेट करत असेल तर याला आपण प्लस म्हणू, आणि हा लेफ्ट कडे रोटेट करत असेल तर हा मायनस करू म्हणू. हे जे दोन फॉर्म आहेत हे बिलकुल एकमेकांसारखे दिसतात. जसे काय, एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला किंवा एक मॉलिक्यूल हा आरशामध्ये बघत आहे. दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. बट रिमेंबर विच मिरर इमेज? नॉन सुपर इम्पोजेबल. अगेन मी तुम्हाला पुन्हा सांगतो बघा, हा हायड्रोजन वरती, हायड्रोजन वरती सुपर इम्पोज होईल. त्यानंतर हा जो मिथिल ग्रुप आहे हा या मिथिल ग्रुप वरती जरी सुपर इम्पोज झाला तर हा इथिल वरती सुपर इम्पोज नाही होणार किंवा अजून दुसरे ग्रुप सुपर इम्पोज नाहीत होणार. तुम्ही म्हणसाल सर कसं काय, या मॉलिक्यूलला आता या साईडने रोटेट करा. तर पुन्हा बघा, ऑर्डर वेगळी आहे. हायड्रोजन इथिल मिथिल आणि ते हायड्रोजन मिथिल इथिल, ऑर्डर वेगळी असल्याच्याने दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. त्याच्यानंतर देर आर 3 टाइप्स ऑफ स्टिरिओआयसोमेरिझम: ऑप्टिकल, कॉन्फिगरेशनल और ज्योमेट्रिकल, and third one is conformational. These are the 3 types of स्टिरिओआयसोमेरिझम. स्टिरिओआयसोमेरिझमचे 3 टाइप आहेत बघा. स्टिरिओआयसोमर म्हणजे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला व डिफरंट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. तर एक तर आहे ऑप्टिकल आयसोमर. सांगा, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवण्यासाठी काय कंडिशन आहे? एनीवन फ्रॉम द पार्टिसिपंट. आताच आपण बघितलं ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवण्यासाठी काय कंडिशन आहे.
asymmetric center. यस, असिमेट्रिक सेंटर किंवा कायराल कार्बन, दॅट इज द रिक्वायरमेंट फॉर ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवण्यासाठी कंडिशन आहे. त्यानंतर आहे कॉन्फिगरेशनल किंवा जॉमेट्रिकल. जे सिस ट्रान्स होते, सिस ट्रान्स आर नथिंग बट व्हॉट, कॉन्फिगरेशनल ऑर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि कन्फर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर जे काही चेअर आणि बोट फॉर्म वाले होते दे आर व्हॉट, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. 3 टाइप आहे स्टिरिओ आयसोमेरिझमचे, ऑप्टिकल, कॉन्फिगरेशनल अँड कन्फर्मेशनल. ऑप्टिकल म्हणजे काय, तर जे लाईटला रोटेट करतात डावीकडे उजवीकडे, आणि त्यासाठी कंडिशन आहे असिमेट्रिक कार्बन. असिमेट्रिक कार्बन ही कंडिशन आहे. कॉन्फिगरेशनल सिस ट्रान्स, आणि तिसरा टाइप आहे कन्फर्मेशनल आयसोमर. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज असिमेट्री. आतापर्यंत आपण सिमेट्री बद्दल बोललो. व्हॉट इज असिमेट्री, कशी काढायची असिमेट्री, सिमेट्रिक आहे की असिमेट्रिक आहे हे आम्हाला कसं कळणार. तर बघा, एलिमेंट ऑफ सिमेट्री म्हणून एक टॉपिक आहे बघा, बीएससी मध्ये तुम्ही शिकले असाल, नसेल शिकले तरी चालते. व्हॉट इज एलिमेंट ऑफ सिमेट्री किंवा व्हॉट इज सिमेट्री. तर जर तुम्ही स्वतःला कधी बघितलं असेल किंवा कोणती एखादी ह्युमन बॉडी आहे, दॅट ह्युमन बॉडी हॅज सिमेट्री. सिमेट्री असते बघा ह्युमन बॉडीमध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल, एक डावा हात आणि एक उजवा हात. त्याच्यानंतर डाव्या हाताला 5 बोट आहेत, तर उजव्या हाताला 5च बोट आहेत. डाव्या हाताचे जे 5 बोट आहेत हे उजव्या हाताच्या 5 बोटासारखेच आहेत. डावा पाय, उजवा पाय. सो देर इज सिमेट्री. सिमेट्री मीन्स व्हॉट, जर तुम्ही ह्युमन बॉडी घेतली आणि तिला मधामधून कट केलं तर त्याचे 2 इक्वल हाफ्स होतात. 2 इक्वल हाफ होतात बघा, होतात की नाही सांगा. ह्युमन बॉडीला सपोज यू आर अ सर्जन आणि तुम्हाला बॉडी कट करायची आहे मधामधून, तर सांगा 2 इक्वल हाफ होतात की नाही. जवळपास 2 इक्वल हाफ होतात, त्याला म्हणतात सिमेट्री. इट इज कॉल्ड एज व्हॉट, सिमेट्री. एक कान डावीकडे, एक कान उजवीकडे, एक हात डावीकडे, एक हात उजवीकडे, एक जे काही डोळा आहे तोही डावीकडे आणि एक उजवीकडे, दात सुद्धा 16 डावीकडे आणि 16 उजवीकडे, असं होईल. सो दॅट इज व्हॉट, दॅट इज सिमेट्री. जर एखादी गोष्ट मधामधून कट केल्याच्या नंतर 2 सारखे तुकडे होत असतील तर त्याला आपण सिमेट्री म्हणतो. आणि जनरली आपल्या आजूबाजूच्या मॅक्झिमम गोष्टी ह्या सिमेट्रिक असतात, कारण की निसर्गाला सिमेट्री आवडते. नेचर लाईक सिमेट्री अँड देअरफॉर मोस्ट ऑफ द थिंग्स अराउंड अस आर सिमेट्रिकल. जसं की बघा, तुम्ही जर का एखादं घरही बघितलं असेल, घराचं बांधकाम असेल, तुमची जी काही बाईक आहे, बाईक बघा, बायसिकल बघा, दे आर जनरली सिमेट्रिकल. What is the reason? Because nature and also human, we are also the part of nature. So that nature like symmetry. तर सिमेट्री कशी ओळखायची, तर एलिमेंट ऑफ सिमेट्री आहेत, वेगवेगळे एलिमेंट्स आहेत सिमेट्रीचे ज्याच्या मदतीने आपण सिमेट्री ओळखू शकतो. एक आहे प्लेन ऑफ सिमेट्री, त्याच्यानंतर आहे सेंटर ऑफ सिमेट्री, त्यानंतर आहे ऍक्सिस ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, तर प्लेन टाकायचं आहे मधामधून, प्लेन टाकायचं आहे. प्लेन मीन्स फॉर एक्झाम्पल 2 डायमेन्शनल प्लेन असते, जसं की बोर्ड आहे, मोबाईल आहे, लॅपटॉपची स्क्रीन आहे, ऑल दीज आर प्लेन. तर प्लेन टाकायचं आहे तुम्हाला, मधातून 2 इक्वल हाफ झाले तर समजून घ्या त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे. जसं की सांगा, आपल्या बॉडीमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का. आफ्टर दिस एक्झाम्पल, दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. व्हॉट इज दिस, याला काय म्हणतात माहित आहे का. यस. तर हे जे आहे बघा, आपला भारत जो आहे, भारत देश, याला दिस इज ऍक्च्युअली अ वंडर अँड देअरफॉर वेल नोन फॉर दिस व्हेरी नाईस टुरिस्ट स्पॉट. तर आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय की इट हॅज द प्लेन ऑफ सिमेट्री. जर आपण याला मधामधून कट केलं, इमॅजिन करायचं आहे लाईक दिस, इफ वी कट लाईक दिस, व्हॉट वी आर गेटिंग 2 इक्वल हाफ्स. बघा, बिलकुल 2 जे आहेत एक सारखे तुकडे होत आहेत, तर दॅट इज व्हॉट, प्लेन ऑफ सिमेट्री. ताजमहल हॅज प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री, पूर्ण कम्प्लीट सिमेट्रिकल आहे. अँड देअरफॉर इट इज द वंडर फॉर द वर्ल्ड हाऊ इट इज बिल्ट अँड इट इज परफेक्टली सिमेट्रिकल. आणि तो आता ब्लॅक पडत आहे किंवा त्याच्यावरती डाग पडत आहेत बिकॉज ऑफ द आजूबाजूचे जे काही परिसर आहे त्याच्यामध्ये प्रदूषण होत आहे, बिकॉज व्हेरी हाय पोल्युशन इन इंडिया. तर त्याच्यावरती चालू आहे सध्याही खूप काही सुधारणा. आपला तो टॉपिक नाही, याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे बघा. व्हॉट इज प्लेन ऑफ सिमेट्री, याला जर मधातून कट केलं तर काय होणार सांगा, 2 इक्वल हाफ्स. आता कोणी एखादा तुमच्यापैकी मला एखादं उदाहरण सांगा प्लेन ऑफ सिमेट्रीचं तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला दिसत आहे. यस,
सर्वच आहे जवळपास. मॅक्झिमम थिंग्स आर हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री. तुमच्या घरामधला जो काही मिरर आहे, सपोज मिरर आहे किंवा बायसिकल आहे, बाईक आहे, टीव्ही आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे, मोबाईल फोन इज ऑल्सो हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री. जनरली जो गॅस असेल त्यालाही प्लेन ऑफ सिमेट्री राहणार. विंडोज जे आहेत त्यालाही प्लेन ऑफ सिमेट्री. मॅक्झिमम डोअर्स आर ऑल्सो हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री. मधामधून जर का कट केलं, तुम्ही म्हणसाल सर तो खटका वगैरे एवढं बारीक नाही बघा, आपण रफ आयडिया बघत आहे. जनरली मोस्ट ऑफ द थिंग्स आर हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री. जसं की चेअर आहे बघा, चेअर असेल तुमच्या घरामध्ये, चेअरचे जर का तुम्ही मधामधून 2 तुकडे केले तर ते एकसारखे होतात जनरली. अँड देअरफॉर इट इज हॅव्हिंग व्हॉट? प्लेन ऑफ सिमेट्री. नेक्स्ट सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री. तुम्हाला सिमेट्री अँड ग्रुप थेरी नावाचा MSc मध्ये एक टॉपिक आहे कम्प्लीट. आमच्या वेळेस तो सेकंड सेमला होता, तुमच्या वेळेस बघून घेसाल तुम्ही सिलेबस. तर तुम्हाला याच्यावरती एक पूर्ण चॅप्टर आहे सिमेट्रीवर. डोंट वरी अबाउट दॅट. हा जो आहे, ज्यांनी नाव नाही लिहिलेलं म्यूट करा, हवेचा आवाज येत आहे. ओके. सो व्हॉट इज सेंटर ऑफ सिमेट्री? सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? तर सेंटर पासून जर तुम्ही अपोजिट डायरेक्शनला गेले 180 डिग्रीने, तर तुम्हाला सेम पॉईंट मिळाले पाहिजे, तर त्याला तुम्ही म्हणाल सेंटर ऑफ सिमेट्री. जसं की तुम्ही इथे बघू शकता बघा, इथून जर का तुम्ही अपोजिट डायरेक्शनने गेले या रेड डॉट पासून, तर इथे तुम्हाला ब्लॅक कार्बन मिळत आहे आणि हा हायड्रोजन मिळत आहे. दिस इज बेन्झिन. हा बेन्झिन मॉलिक्युल आहे. आता याच्यात 180 डिग्री अपोजिट जायचं. कार्बन आणि काय मिळाला सांगा? हायड्रोजन. इथून पुन्हा इकडे जाता कार्बन आणि हायड्रोजन. आता इथून एक्झॅक्ट 180 डिग्रीने अपोजिट जा, कार्बन आणि हायड्रोजन. इथून जर का डावीकडे गेले तर कार्बन आणि हायड्रोजन. इथून एक्झॅक्टली 180 डिग्रीने अपोजिट जा, कार्बन आणि हायड्रोजन. सो इट इज हॅव्हिंग सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री मीन्स व्हॉट? जर तुम्ही सेंटर पासून 180 डिग्री अपोजिट जर का गेले तर यू विल गेट सेम पॉइंट, तर त्याला तुम्ही म्हणणार सेंटर ऑफ सिमेट्री. जसं की बेन्झिन मॉलिक्युल आहे बघा, हा बेन्झिन आहे. कार्बन हायड्रोजन इकडे जर काय गेले तर कार्बन आणि हायड्रोजन, इकडे गेले तर बॉन्ड, इथे गेले तर बॉन्ड, या डायरेक्शनने गेले तर कार्बन हायड्रोजन, या डायरेक्शन गेले कार्बन आणि हायड्रोजन. तर याला आपण काय म्हणतो? सेंटर ऑफ सिमेट्री. दिस इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ सिमेट्री. जसं की फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, क्रिकेटचं पिच आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये कोणीच नाहीये, तर त्या ग्राउंडमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री असते. जे पिच आहे त्याच्या सेंटरला जर का गेले तुम्ही, तर सपोज एका डायरेक्शनने गेले तर एक स्टंप लागेल, तर दुसऱ्या डायरेक्शनने गेले तर स्टंप लागेल, त्यानंतर डावीकडे गेले तर बाउंड्री लागेल, उजवीकडे गेले तर बाउंड्री लागेल. सो दॅट इज व्हॉट? सेंटर ऑफ सिमेट्री. आय थिंक तुम्हाला कळत आहे की नाही सांगा? व्हॉट इज सेंटर ऑफ सिमेट्री? सेंटर पासून अपोजिट डायरेक्शनला जायचं 180 डिग्रीने, सेम पॉईंट मिळाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय? सेंटर ऑफ सिमेट्री. सांगा, कळलं का? येस. ओके. नाव देर इज अ क्वेश्चन फॉर ऑल द पार्टिसिपेंट. सर्वांना प्रश्न आहे हा. सांगा, आपल्या ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? अक्षय चव्हाण. नाही आहे. ओके. नॉट हॅव्हिंग द सेंटर ऑफ सिमेट्री. देन एनी एक्झाम्पल ऑफ सेंटर ऑफ सिमेट्री? There are many examples like football. So football is having the center of symmetry. Yes. Yes. Cube box is having center of symmetry. Very good. Then plate. जी काही प्लेट असते जेवण करण्याची, त्याच्यामध्ये काय असते सांगा? सेंटर ऑफ सिमेट्री. सो देर आर मेनी एक्झाम्पल. थर्ड इज द ऍक्सिस ऑफ सिमेट्री. याच्यावरती तुम्हाला एक पूर्ण चॅप्टर आहे, तर ते जेव्हा तुम्ही शिकणार त्याच्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल अजून खूप सारी आयडिया येणार. हा आपला टॉपिक नाही, पण हा टॉपिक आपल्याला समजण्यासाठी खूप जरुरी आहे. सो वी आर टेकिंग दॅट. नेक्स्ट एक्झाम्पल इज ऍक्सिस ऑफ सिमेट्री. म्यूट करा सुमित राठोड. येस. सो दिस इज द बटरफ्लाय, आणि बटरफ्लाय मध्ये ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. लेट अस सी हाऊ. ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय? तर एक ऍक्सिस टाकायचा त्याच्यामधून आणि त्याला रोटेट करायचं, आणि किती डिग्रीने रोटेट केल्याच्या नंतर इक्विव्हॅलंट म्हणजे जशीच्या तशी दिसणारी ऑब्जेक्ट जर का येत असेल, तर त्याला आपण म्हणतो एलिमेंट ऑफ सिमेट्री. जसं की फॉर एक्झाम्पल ही बटरफ्लाय आहे, याला 180 डिग्री रोटेट करा. 180 डिग्री जर का रोटेट केलं तर सेम ऑब्जेक्ट दिसतो, तर त्याला आपण म्हणायचं ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय? ऍक्सिस टाकायचा आहे तुम्हाला मॉलिक्यूल मधून किंवा ऑब्जेक्ट मधून, आणि त्याला रोटेट करायचं आहे. रोटेट केल्याच्या नंतर जर सिमिलर किंवा इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन येत असेल, इक्विव्हॅलंट म्हणजे काय? तर आधी जसं होतं जसंच्या तसं जर का दिसत असेल, तर त्याला म्हणतो आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री.
जसे की क्यूब बॉक्स आहे बघा, पुन्हा आपण एक एक्झाम्पल घेऊया क्यूब बॉक्सचं. क्यूब बॉक्सला जर का तुम्ही 90 डिग्री, सपोज सर्वीकडून तो सारखाच आहे, सेम कलरचा आहे, आणि त्याला तुम्ही 90 डिग्री रोटेट केलं तर तुम्हाला सेम दिसतो तो. तर इट इज हॅव्हिंग व्हॉट, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. जसे की तुमची बाईक आहे, बाईकवरचे सर्व जर का नावं तुम्ही काढून टाकले, ओके, आणि त्याला जर का फिरवलं 180 डिग्रीने तर सेम दिसते. सो दॅट इज ऍक्सिस ऑफ सिमेट्री. नाव chirality examples from common object molecule axis plane center and alternating axis of symmetry. तर बघा, chiral molecule means what? chiral object has a non superimposable mirror image. याला आपण जस्ट बघितलं. chiral म्हणजे काय, तर असिमेट्रिक असणार, आणि असिमेट्रिक जर का असला तर रिमेंबर तो असतो नॉन सुपरइम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. जर सिमेट्रिक असला तर तो त्याच्या मिरर इमेज वरती सुपरइम्पोज होतो. सुपरइम्पोज मीन्स व्हॉट, तर ते सुपरइम्पोज त्याला जर का तुम्ही त्याच्या मिरर इमेज वरती फिट करण्याचा प्रयत्न केला तर तो कम्प्लिटली फिट होतो. पण जर असिमेट्रिक ऑब्जेक्ट असेल, असिमेट्रिक ऑब्जेक्ट जसे की तुमचा हात आहे बघा, मला सांगा तुमचा हात हा सिमेट्रिक आहे की असिमेट्रिक? एनीवन फ्रॉम द पार्टिसिपंट? हात सिमेट्रिक आहे की असिमेट्रिक? हाताचे बोट जे आहेत किंवा हात आहे हा सिमेट्रिक आहे की असिमेट्रिक? असिमेट्रिक. व्हाय इट इज असिमेट्रिक? यस, फिंगर्स आर डिफरंट. जर का तुम्ही तुमचा जो हात आहे, पाम आहे, पाम जो हाताचा तळवा आहे, त्याला जर का कट केलं तर फिंगर्स वेगवेगळे येतात. एकीकडे अंगठा आहे तर दुसरीकडे करंगळी आहे, असे बोट वेगवेगळे आहेत. अँड देअरफॉर इट इज chiral. It is chiral, and if it is chiral, it has a non-superimposable mirror image. तो जो आहे कायराल ऑब्जेक्ट, त्याची मिरर इमेज ही नॉन सुपरइम्पोजेबल असते. त्या दोघांना जर तुम्ही एकमेकांवरती फिट करण्याचा प्रयत्न केला तर तो फिट होत नाही. बीएससी ला शिकवताना बघा, खूप इम्पॉर्टंट, मी त्यांना एक्सपेरिमेंट करायला सांगितलं होता. तुम्ही थोडेसे मोठे आहात बघा, आता तुमचा जो काही डावा हात आहे आणि उजवा हात आहे तो जर एकमेकांच्या समोर धरा असा, जर का तुम्ही त्यांना एकमेकांच्या समोर धरलं तर बघा, करंगळी ही बिलकुल करंगळीच्या वर येणार, त्याच्यानंतर मधले जी काही बोट आहे ते बिलकुल मधल्या बोटाच्या वर, आणि अंगठा जो आहे तो बिलकुल अंगठ्याच्या वर येतो. तर असं वाटते आपल्याला की जसं काय आरशामध्ये बघून राहिला डावा हात आणि उजवा हात ही त्याची इमेज दिसत आहे. असं दिसते की नाही सांगा मला. त्यांना जर का तुम्ही बिलकुल एक्झॅक्ट फेस टू फेस जर का धरलं तुमच्या डाव्या आणि उजव्या हाताला, तर बघा बिलकुल अंगठ्याच्या समोर अंगठा आणि करंगळीच्या समोर करंगळी येते किंवा नाही? तर येते, बिकॉज दे आर मिरर इमेज ऑफ इच अदर. दे आर व्हॉट, मिरर इमेज. डावा हात आणि उजवा हात आर मिरर इमेज, बट कारण की तुमचा हात हा असिमेट्रिक आहे, दे आर नॉन सुपर इम्पोजेबल. दे आर व्हॉट, नॉन सुपर इम्पोजेबल. तुम्ही म्हणसाल सर हे तर सुपर इम्पोज होत आहेत, अंगठा हा अंगठ्यावरती येत आहे आणि करंगळी करंगळीवरती येत आहे. तर कारण की तुम्ही एक हात असा, सपोज फॉर एक्झाम्पल एक हात उजवीकडे पकडलेला आहे तर दुसऱ्या हाताचं जे काही फेस आहे हे डावीकडे आहे. जर तुम्ही उलट केलं, दोन्ही हातांचे जे काही फेस आहेत, पाम आहेत, हे जर का उजवीकडे केले तर ते सुपरइम्पोज होत नाहीत. जसं की इथे बघा, हे ऑब्जेक्ट मध्ये, या फिगर मध्ये तुम्हाला जास्त क्लिअर कळेल. ओके, सी हियर इन दिस फिगर देर आर गिवन सर्टन एक्झाम्पल. जसं की चेअर आहे, मला सांगा या चेअरचे दोन इक्वल हाफ्स होतात किंवा नाही? कोणती सिमेट्री आहे या चेअर मध्ये? यस, व्हेरी गुड. दिस चेअर इज हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री. आणि जर सिमेट्री असेल तर याचा अर्थ काय की सिमेट्री आहे, तर हे असिमेट्रिक नाही येत, हे सिमेट्रिक आहेत. आणि असिमेट्रिक नसेल तर ते कायरालही नाही आहेत. ओके, सो दीज आर द अकायराल ऑब्जेक्ट. वाय दीज आर अकायराल? कारण की यांच्यामध्ये सिमेट्री आहे. हा ग्लास आहे, हा स्पून आहे, यांना जर कट केलं तर यांचे दोन सारखे हाफ्स होतात, आणि म्हणून दोन सारखे हाफ होतात म्हणजे यांच्यामध्ये सिमेट्री आहे. आणि कारण की यांच्यामध्ये सिमेट्री आहे तर दे आर अकायराल. दे आर अकायराल. व्हाय दे आर अकायराल? कारण की यांच्यामध्ये आहे सिमेट्री. कारण की यांच्यामध्ये सिमेट्री आहे, देअरफॉर दीज आर अकायराल. पण तो जर का तुमचा हात बघितला, याला जर का मधातून कट केलं तर दोन इक्वल हाफ होत नाहीत. अँड देअरफॉर आपला जो हात आहे
तो आहे असिमेट्री, कारण की त्याच्यामध्ये सिमेट्री नाहीये, कोणत्याच प्रकारची सिमेट्री नाहीये. आणि कारण की कोणत्याच प्रकारची सिमेट्री नाही आहे, आपला हात आहे असिमेट्रिक. असिमेट्रिक आहे तर त्याला आपण म्हणतो कायराल. ओके, आता बघा, आपला सपोज हा डावा हात आहे आणि हा उजवा हात आहे. आता जसं तुम्हाला या फिगर मध्ये दिसत आहे तसं तुम्ही सध्या बघू शकता. तुमचा डावा आणि उजवा हात बिलकुल समोर घ्या आणि बघा, जो काही डावा हात आहे आणि उजवा हात आहे बिलकुल एकमेकांची मिरर इमेज दिसतात. मिरर इमेज दिसतात. आता काय करा, जसाच्या तसा हा हात जो आहे हा या हातावरती ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याच डायरेक्शन. तर तुम्ही जर का तसा ठेवण्याचा प्रयत्न केला तर जिथे करंगळी आहे तिथे अंगठा येईल आणि जिथे अंगठा आहे तिथे करंगळी येईल. ते सुपर इम्पोज नाहीत होणार आणि याला म्हणतात नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. याला काय म्हणतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. बघा काय करायचं तुम्हाला, हा जो हात आहे, एक सेकंद, हा जो हात आहे हा हात असाच उचलून या हातावर ठेवायचा आहे, उलटा नाही करायचा आहे. हा हात असाच उचलून या हातावरती ठेवायचा आहे, तर ते सुपर इम्पोज होत नाहीत. अंगठ्यावरती करंगळी येते आणि करंगळीवरती अंगठा येतो आणि याला म्हणतात नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आणि स्पेशालिटी आहे कायराल ऑब्जेक्टची. कायराल ऑब्जेक्ट हे जे असतात हे त्यांच्या मिरर इमेज वरती नॉन सुपर इम्पोजेबल असतात. जसं की आपला इयर आहे, इयर इज ऑल्सो कायराल, कारण की त्याच्यामध्ये सिमेट्री नाही आहे आणि सिमेट्री नसेल तर तो आणि त्याची मिरर इमेज हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. आता इथे हे जे काही दाखवलेलं आहे कशाची इमेज आहे काय माहित, बट दिस इज, आय थिंक दिस इज कार. ही कार आहे आणि याच्यामध्ये ह्या 4 सीट आहेत, हा गेअर आहे आणि बहुतेक हे स्टेअरिंग आहे. तुम्हाला सांगा, दिस इज सिमेट्रिक ऑर असिमेट्रिक? असिमेट्रिक, कारण की स्टेअरिंग या साईडला आहे, स्टेअरिंग या साईडला, या साईडला स्टेअरिंग नाही आहे. आपल्या इकडे बहुतेक उजवीकडे स्टेअरिंग असते, फॉरेन मध्ये डावीकडे राहते. तर ही फॉरेनची कार आहे. तर इथे जे काही स्टेअरिंग आहे हे डावीकडे आहे, उजवीकडे स्टेअरिंग नाही आहे. आणि स्टेअरिंग नाही आहे तर म्हणून जर का तुम्ही त्याला मधातून जर का कट केलं तर याचे 2 इक्वल हाफ होत नाहीत आणि म्हणून असिमेट्रिक आहे. तर ही याची मिरर इमेज आहे, ही मिरर इमेज आहे जी की इंडियामधली कार आहे आणि स्टेअरिंग हिचं उजव्या साईडला आहे. ओके, तर हे जे काही एकमेकांची मिरर इमेज आहेत बिलकुल जसे तसे दिसतात, बट दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज अँड इट इज द स्पेशालिटी ऑफ कायराल ऑब्जेक्ट. कायराल ऑब्जेक्ट हॅज व्हॉट, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. जर कायराल ऑब्जेक्ट असेल तर त्याची मिरर इमेज ही नॉन सुपर इम्पोजेबल राहणार. तर मॉलिक्यूल केव्हा कसा ओळखायचा, कायराल आहे का असिमेट्रिक आहे का? तर खूपच सोपं आहे. तुम्हाला बघायचं आहे असा कार्बन ज्याला अटॅच आहेत, काय सांगा, यस, 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. व्हेरी गुड. असा मॉलिक्यूल शोधा ज्याच्यामध्ये कार्बनला 4 डिफरंट ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत. बस फिनिश. समजलं का? 4 डिफरंट ॲटम किंवा ग्रुप जर का असले तर समजून घ्या की तो आहे कायराल. तो आहे असिमेट्रिक. त्याची असणार नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, म्हणजे त्याचे 2 मॉलिक्यूल एक्झिस्ट करतील जे बिलकुल एकमेकांसारखे दिसतात, पण ते एकमेकांसारखे जरी असले तरी ते सेम नाही आहे. ते एकमेकांची मिरर इमेज आहेत जे की नॉन सुपर इम्पोजेबल आहे. त्यातली एक मिरर इमेज हे लाईटला डावीकडे रोटेट करते, तर दुसरी मिरर इमेज उजवीकडे रोटेट करते लाईटला. अँड दे आर कॉल्ड एज द ऑप्टिकल आयसोमर. दे आर कॉल्ड एज व्हॉट, ऑप्टिकल आयसोमर. जसं की इथे बघा, अँड असिमेट्रिक सेंटर इज कॉज ऑफ कायरॅलिटी इन अ मॉलिक्यूल. याचा अर्थ काय, तर असा कार्बन ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत तो कारण आहे असिमेट्रिक सेंटर जे आहे, किंवा तो कार्बन जो काय आहे तो कारण आहे कायरॅलिटी इन अ मॉलिक्यूल. कारण की काय, 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप जर का अटॅच असले, जसं की हा ब्लॅक कार्बन आहे, याला 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच दिसत आहेत, तर असा जर कार्बन असेल तर त्याच्यामध्ये कोणतीच सिमेट्री राहत नाही. तर त्याच्यामुळे असिमेट्रिक कार्बन इज द कॉज. ते कारण आहे मॉलिक्यूलमध्ये असिमेट्री असण्याचं किंवा कायरॅलिटी असण्याचं. त्याच्यानंतर असिमेट्रिक सेंटर इन अन ॲटम बॉन्डेड टू 4 डिफरंट ग्रुप्स. और कायराल सेंटर काय असते किंवा असिमेट्रिक सेंटर काय असते, तर हे तर आपण आधीच बघितलेलं आहे. 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच असले तर त्याला आपण म्हणणार कायराल कार्बन. आता हे जे काही एक्झाम्पल आहेत हे त्याला कळेल ज्याला स्ट्रक्चर समजतात. तर मी असं अज्युम करतो ॲज यू आर इन द MSc की तुम्हाला स्ट्रक्चर्स कळतात. जर कोणाला कळत नसतील तर त्याला मी सांगेल, बट इथे नाही, कारण की ज्यांना येते ते खूप बोर होऊन जातील मग. तर जसं की हे स्ट्रक्चर आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की कार्बनला 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत किंवा नाही. ओके, तर हा कार्बन आहे बघा, या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत. क्लिअर दिसत असेल असं मी मानतो.
हा जो कार्बन आहे याला किती हायड्रोजन अटॅच आहे? 3. तर तिन्ही हायड्रोजन आहेत इथं आणि सेम ॲटम आहेत, तर म्हणून हा कार्बन कायराल असू शकतो का सांगा? इज इट पॉसिबल दॅट दिस कार्बन कॅन बी कायराल? नो. व्हाय? कारण की तीन तीन हायड्रोजन आहेत. 3 हायड्रोजन नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला चारही ग्रुप्स वेगवेगळे पाहिजे. इथे 3 सेम आहेत म्हणजे 4 ग्रुप सारखे, सॉरी 4 ग्रुप वेगवेगळे राहू शकत नाहीत. देअरफॉर दिस इज नॉट कायराल कार्बन. इथे जर का बघितलं तर 2 हायड्रोजन आहेत. असा कार्बन शोधा ज्याला एकच हायड्रोजन आहे. कारण की काय, 3 किंवा 2 हायड्रोजन असले याचा अर्थ काय, तर एकापेक्षा जास्त ॲटम सारखे आहेत आणि एकापेक्षा जास्त ॲटम जर का सारखे असले तर तो कायराल कार्बन असू शकत नाही. कायराल कार्बनसाठी कंडिशन आहे, चारही ॲटम्स किंवा ग्रुप्स कसे पाहिजेत? वेगळे. तर बघा इथे किती हायड्रोजन आहेत सांगा आता. किती आहेत या कार्बनला हायड्रोजन? 3. कायराल असू शकतो का मग? इथे किती आहेत? 2. इथे किती आहेत? तर हा कायराल असू शकत नाही. आता बघा हा जो कार्बन आहे ज्याच्यावरती स्टार दिलेला आहे, इथे किती हायड्रोजन आहेत या कार्बनला? 1. आता बघा काही जणांना स्ट्रक्चर समजत नाहीत, तर त्यांना खूपच जबरदस्त आणि अवघड अशी ही गोष्ट वाटते. तर त्यांच्यासाठी थोडीशी तकलिफीची गोष्ट आहे ही. तर त्यांना जर का काही अडचण असली तर यू कॅन कॉन्टॅक्ट. बघा हा कार्बन आहे, तर हे जे 3 हायड्रोजन असतात हे याच कार्बनचे राहतात. ओके. तर 3 आहेत, ते सेम आहेत, याचा अर्थ तो असिमेट्रिक नाहीये. हे 2 हायड्रोजन या कार्बनचे असतात. हे 2 हायड्रोजन या कार्बनचे असतात. आता हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन या कार्बनचा आहे. तर याला एकच हायड्रोजन आहे अटॅच. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप हा पूर्ण एवढा जेवढा हा जो ग्रुप आहे हा त्या कार्बनला अटॅच आहे. हा डावीकडचा एवढा ग्रुप हा त्या कार्बनला अटॅच आहे आणि हा OH ही त्याच कार्बनला अटॅच आहे. तर 4 ग्रुप कोणकोणते आहेत? एक तर आहे हायड्रोजन, दुसरा आहे CH2 CH2 CH3. बघा लक्ष द्या सर्वजण. हा जो कार्बन आहे या कार्बनला काय काय अटॅच आहे? तर या कार्बनला एकतर अटॅच आहे हायड्रोजन, त्यानंतर अटॅच आहे हा प्रोपिल ग्रुप CH2 CH2 CH3, त्यानंतर हा ब्युटिल ग्रुप CH2 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 CH3 आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप OH. असे 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहे आणि म्हणून तो कार्बन आहे असिमेट्रिक. बाकी जर का बघितलं तुम्ही तर 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन 3 हायड्रोजन, एकापेक्षा जास्त हायड्रोजन अटॅच आहेत आणि म्हणून बाकी कोणताच कार्बन असिमेट्रिक नाहीये. पण हा जो कार्बन आहे ज्याच्यावरती स्टार केलेला आहे तो असिमेट्रिक कार्बन आहे. कळलं का सांगा? असिमेट्रिक कार्बन कळलं का तुम्हाला? यस. तर तुम्हाला आता असिमेट्रिक कार्बन ओळखता आला पाहिजे. सर्वजण बोला बघा, सर्वांचा रिस्पॉन्स जरुरी आहे. मला सांगा आता जिथे तुम्हाला पॉइंटर दिसेल तो असिमेट्रिक आहे किंवा नाही हे सांगायचं. सांगा हा असिमेट्रिक आहे का? नाही आहे. हा वाला? हा वालाही नाहीये. हा वाला? आता सांगा. यस. आता हा वाला कार्बन असिमेट्रिक आहे. ठीक आहे. आता मला सांगा याला कोणकोणते ग्रुप्स अटॅच आहेत 4 वेगवेगळे? यस. मिथिल, इथिल, ब्रोमीन आणि हायड्रोजन अँड देअरफॉर दिस इज असिमेट्रिक कार्बन. ओके. त्याच्यानंतर इथे जर का बघितलं या मॉलिक्यूल मध्ये हा कार्बन जो काय आहे हा असिमेट्रिक आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर यांच्यापैकी कोणकोणते मॉलिक्यूल आहेत यांच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर आहे हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करायचं आहे, तर आता तुम्ही जेव्हा लेक्चर संपेल हे जे कंपाऊंड्स आहेत यांचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही युट्यूब लिंक देईल त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेसाल ते, आणि व्हॉट्सअपवरती सेंड करायचं आहे ABCDEF यांच्यापैकी कोणते मॉलिक्यूल मध्ये असिमेट्रिक आहे. तुम्हाला काय करायचं, ए लिहायचं आणि त्याच्यासमोर डॅश करून लिहायचं असिमेट्रिक आहे किंवा नाही. हॅज ऑर नॉट असिमेट्रिक सेंटर. ओके. कळलं का सर्वांना? ओके. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. की बस जास्त झालं का बघा? जास्त झालं की सांगायचं. ओके. सो लेट अस सी नेक्स्ट. याच्यामध्ये का बघा, ठीक आहे. ओके. बघा लक्ष द्या आता. याच्यामधलं आपण एक एक्झाम्पल घेऊया.
असिमेट्रिक सेंटर आहे किंवा नाही. ओके, कोणतं घ्यायचं सांगा, ABCDEF पैकी कोणतंही एक सांगा, कोणतं घ्यायचं. ई वाला. तर बघा हे जे काही ई आहे, या ई मध्ये बघा आता हा कार्बन आहे, या कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहेत? 3, इथे 2, इथे 2, इथे 3. तर हा जो आहे, हे जे काही कार्बन आहे तर 4, यांच्यापैकी कोणी असिमेट्रिक सेंटर असू शकत नाही, पण हा वाला असू शकतो. हा वाला असिमेट्रिक सेंटर असू शकतो. तर बघा मग याला काय काय अटॅच आहे. एक तर आहे हायड्रोजन, दुसरा अटॅच आहे इथिल, तिसरा अटॅच आहे इथिल आणि चौथा अटॅच आहे ब्रोमीन. 2 इथिल अटॅच आहेत. इथिल हे सेम ग्रुप आहेत आणि कारण की 2 सेम ग्रुप आहेत, हा याच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर नाहीये. कळलं का सांगा? याच्यामध्ये असिमेट्रिक सेंटर नाही. ओके, तर आज आपण इथे थांबूया. बघा बाकीचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया, चालेल का? ओके, जर काय कोणाला अडचण असेल आजच्या लेक्चरमध्ये तर सांगा. लेट अस क्विकली रिवाइज आपण काय काय बघितलेलं आहे. 5 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया याला, जे काय आपण बघितलेलं आहे ते. जर काय अडचण असेल तर विचारू शकता तुम्ही. बघा आज आपण बघितलं दॅट स्टिरिओआयसोमेरिझम इन्व्हॉल्व्ह ऑर स्टिरिओकेमिस्ट्री इन्व्हॉल्व्ह स्टडी ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल. त्याच्यानंतर जर असिमेट्रिक कार्बन असा कार्बन असतो ज्याला 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत. कार्बनचे 4 व्हॅलन्सी काय याच्या मागे आपण कारण बघितलं, तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतात इन द एक्साइटेड स्टेट. त्याच्यानंतर आपण बघितलं की जर 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच असले तर तो असिमेट्रिक कार्बन असतं, त्याला आपण कायरल मॉलिक्यूल म्हणतो आणि त्याची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असते, जे की एकमेकांवरती नॉन सुपर इम्पोज होत किंवा ते सुपर इम्पोज एकमेकांवरती होत नाही. दे हॅव नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, ज्याच्यापैकी एक डावीकडे लाईटला रोटेट करतो, दुसरा उजवीकडे रोटेट करतो. स्टिरिओआयसोमेरिझमचे 3 टाईप आहेत, ऑप्टिकल, कॉन्फिगरेशनल अँड कन्फर्मेशनल. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार. त्यानंतर सिस ट्रान्स आर कॉन्फिगरेशनल और जॉमेट्रिक, आणि चेअर, बोट हे जे काय आहेत हे काय आहेत, कन्फर्मेशनल आयसोमर. त्याच्यानंतर एलिमेंट ऑफ सिमेट्री बघितलं आपण, प्लेन, सेंटर आणि ऍक्सिस ऑफ सिमेट्री. त्यांचे एक्झाम्पल बघितले. जर प्लेन टाकला आपण आणि 2 इक्वल हाफ होत असतील तर प्लेन ऑफ सिमेट्री आहे. सेंटर पासून 180 डिग्रीला अपोजिट गेलो, सेम पॉईंट मिळत असेल तर सेंटर ऑफ सिमेट्री आहे. आणि ऍक्सिस पास केला आणि त्याला रोटेट केल्यानंतर इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन मिळत असेल तर त्याच्यामध्ये ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं दॅट कायरल ऑब्जेक्ट हॅज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. जसे की हे अकायरल आहेत तर यांच्या मिरर इमेज ह्या सुपर इम्पोज होतात, पण जर अकायरल असेल तर त्याची मिरर इमेज आणि तो जो ऑब्जेक्ट आहे एकमेकांवरती नॉन सुपर इम्पोजेबल असतात, ते एकमेकांवरती फिट होत नाही. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असिमेट्रिक सेंटर किंवा असिमेट्रिक कार्बन इज द कॉज ऑफ कायरॅलिटी. म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, कायरल आहे की अकायरल, कसं ओळखायचं? सिंपल, त्याच्यामध्ये असा कार्बन शोधा जो की असिमेट्रिक आहे, ज्याला 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सॉ अबाउट द सॉहर्स, न्यूमॅन अँड फिशर प्रोजेक्शन. काय अडचण असेल तर विचारा, अदरवाईज यू कॅन लिव्ह. आणि तुम्हाला तुमची अटेंडन्स जी आहे फीडबॅक फॉर्म थ्रू फिल करायची आहे. काय अडचण असेल तर विचारा, अदरवाईज आय एम गोइंग टू एंड दिस मीटिंग नाउ. एनी डाऊट? बघा, ओके, तर आज सायंकाळी मी जेव्हा MSc ला होतो तेव्हा मी काही नोट्स काढलेल्या आहेत, तर त्या सफिशियंट नाही आहेत. ऍक्च्युली फर्स्ट सेमला काही तेवढं माहीत नसते, पण मी तेव्हा काढलेलं आहे. त्याची एक PDF आहे, तर ती मी ग्रुपवरती टाकणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एकतर सिनियर कडून नोट्स घ्या, अदरवाईज बुक्स जे काय आहेत ते बुक्स रेफर करा आणि त्याच्यामधून नोट्स काढा सिलेबस बघून. अँड दॅट इज द मोस्ट अप्रोप्रिएट वे ऑफ स्टडी. तुम्हाला जर एक्झामची प्रिपरेशन करायची असेल, नेट सेट गेट करायचं असेल, TIFR करायचं असेल, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. चांगले बुक्स रेफर करा, त्यातून नोट्स काढा, ज्याच्यामधून तुमचा MScचाही अभ्यास होईल आणि एंट्रान्सचा पण अभ्यास होईल. मी सुद्धा असंच केलं होतं बघा, आणि त्याचा फायदा असा झाला होता की फर्स्ट सेमलाच ऍक्च्युली सेट एक्झाम क्लिअर झाली होती माझी. म्हणजे मी तुम्हाला याच्यासाठी नाही सांगत आहे की
मी काय केलं, मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की दिस इज द प्रॉपर वे आणि जर तुम्ही असं केलं तर 100% तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे तो मिळू शकतो.